सगळे म्हणतात भारत हा विविधतेने नटलेला आहे नटलेला, पण काही प्रमाणात ती विविधता दडलेली सुद्धा आहे. आणि आज तीच शोधायला मी आलेलो हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या लिंगदरी गावात. खरं तर हे गाव नसून एक तांडा आहे. तांडा म्हणजे बंजारा लोकांची दुनिया. इथे सगळे बंजारा लोक राहतात. ही लोक शेळ्या आणि मेंढ्या पाळण्याचा उद्योग करतात. गावकऱ्यांना रिक्वेस्ट करून एक दादा मला त्याचं घर आतून कसं दिसतं ते दाखवायला घेऊन जातो. ही लोक ना गोरमती नावाची भाषा बोलतात. आईला याडी म्हणतात. आमच्यात म्हणतात भाटी खातो काही. आपले भाटी खातो काही. तारुणाम खायचं. मारू नाम गोकुळचं. तारुणाम खायचं. नारायण. दादा मला त्यांचे फॅमिली फोटोज दाखवतात आणि मला समजतं त्यांचा पूर्वजच राजस्थानचं आहे. थोड्या वेळाने यातला एक दादा मला त्याचं शेत दाखवायला घेऊन जातो. पण शेतात जाण्याचा रस्ता काही असा होता. हा अख्खा समाज डोंगरात राहतो. मी आता ट्रेक करून चाललोय. डेंजर रस्ता आहे, तुम्हाला काहीच नसेल वाटत भाई. जसं आम्ही पुढे जायला लागतो तसं ना वाट सुंदर व्हायला लागते. आम्हाला मध्येच एक तळ दिसतं, ओढा सुद्धा वाहताना दिसतो. असेच ऍडव्हेंचर करत आम्ही थोड्या वेळात शेतात पोहोचतो. इथं बोरं, लाल हरभरा, आंबट चिंचा काय खाल्ल्या. मी खाऊ शकतो एवढा आंबट. भाई चिंचा तर एवढ्या आंबट होत्या की मी हावऱ्यासारख्या बॅगेत भरल्यात. ही माझी लक्झरी लाईफ. शेतात नीलगाय, साप वगैरे असे प्राणी येऊ नये म्हणून इथे ना झटका मशीन बसवतात. मी फक्त शॉक बसतो, पण प्राण्याला काही इजा होत नाही. इथूनच मला एक काका दुसऱ्या तांड्यातल्या एका हॉटेलात घेऊन येतात. फक्त त्यांचे फेमस बंजारा पद्धतीने बनवलेले मासे खायला. काका सोडून निघून गेले, पण हा मी खात होतो. नाही, हा कोणता मासा आहे? कतला येते तो मोठा 5 किलोचा तो आहे. यांच्या समोर ते धरण आहे, त्या धरणातला मासा माझ्या ताटात आहे. म्हणजे इतकं व्यवस्थित शिजलंय हे मासा. मासा राहिला बाजूला, त्यातली काटेच काढत बसा. पण बाप आहे, झाडं आहेत, झाडाखाली बसून जेवतोय. क्या चाहिए और. खरंच हे लोक एक वेगळंच आयुष्य जगतायत यार, जे की खरंच खूप सुंदर आहे. डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी वगैरे नाहीये इथे, पण संस्कृती अगदी जपून येते लोक. आपला भारत खरंच विविधतेने नटलेला आहे.